दरम्यान या सातारा प्रकरणावरून राऊतांनी निशाणा साधलाय। मार खाल्ला तेव्हा तुमच्यातला शिवसैनिक कुठे होता असा सवाल संजय राऊत विचारतायत। भाजपच्या मंत्र्यानं साताऱ्याच्या भर रस्त्यात चोपलं। शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांना कर्माचं फळ मिळालं असं देखील राऊत म्हणतायत। बघा, विधिमंडळामध्ये पडसाद उमटून काही होत नाही। साताऱ्यात जे घडलं, जी गुंडगिरी झुंडगिरी, महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या गुंडगिरी आणि झुंडगिरीचा केंद्रबिंदू विधिमंडळाची इमारत आहे। गेल्या 4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा लोकशाहीचा खून झाला आणि पोलिसांनी झुंडशाही केली, त्या सगळ्याचा केंद्रबिंदू हा विधिमंडळाच्याच इमारतीत आहे। त्याच्यामुळे छाती आपटून पडून हे काय करणार? मुळात जे लोकशाहीचा खून झाला असं म्हणतात त्यांचेच हात लोकशाहीच्या खुनानं रंगलेले आहेत। तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी सातारच्या रस्त्यावर बेदम चोपलाय। कुठे गेला तुमच्यातला शिवसैनिक? कुठे गेला तुमच्यातला तो बाळासाहेबांनी घडवला मर्द मावळा? मार खाल्लात तुम्ही, तुमच्या सहकारी मंत्र्यांकडून मार खाल्लात आणि तुम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती छाती पिटताय, म्याव म्याव करताय। शेवटी जे कर्म तुम्ही केलं त्या कर्माचं एक फळ आहे।